नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला चैत्र नवरात्रीचा एक सुंदर उपाय सांगणार आहे. आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण नाना सेवा करत असतो, खूप मंत्र स्तोत्र वाचत असतो, पण ही सेवा तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला खूप लाभ होईल. तर चैत्र शालिवाहन शके शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, त्याचप्रमाणे नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते. तर आपण काय करायचं, 108 बेलाची पानं घ्यायची आहेत. 9 दिवसात कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करा. 108 बेलाची पानं घ्यायची आणि त्याला लाल चंदनाचा टिका प्रत्येक पानाला लावायचा आणि ती पानं घेऊन आपण भगवती आईच्या मंदिरात जायचं. तिथे गेल्यानंतर आपण एक नवारण मंत्र असतो, तो खूप पॉवरफुल असतो, म्हणजे आपल्याला सप्तशतीमध्ये सुद्धा हा मंत्र दिला आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. असं म्हणत म्हणत प्रत्येक जे बेलाचं पान आहे आपण घरून लाल चंदन लावून आणलेलं, ते भगवती आईच्या चरणांवर अर्पण करायचं. असं तुम्ही 108 पानंही अर्पण करा. तुम्हाला म्हणजे इतकं त्याचं चांगलं फळ मिळेल की तुम्हाला कोणतीही तुमची मनातली इच्छा असो, तुमच्या घरातली आजारपणं असो, नोकरी, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असो, सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होण्यास मदत होईल आणि शेवटी भगवती आई आपल्या लेकरांना कशी उदास ठेवू शकते. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. वर्षभर त्याचं तुम्हाला फळ मिळत राहील आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळत राहतील. नमस्कार.